दत्तात्रेय स्तोत्र हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन करविणारे स्तोत्र आहे। हे स्तोत्र श्री नारद पुराणातील असून स्वतः श्री नारद मुनींनी रचलेले आहे। सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनींनी वैकुंठाचे कायम सदस्य पद आणि भगवंताच्या हृदयात प्रवेश मिळविला। भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णू असून त्यांच्या नाना रूपधर ख्यातीची नारद मुनींना कल्पना होती। अर्थात या स्तोत्राची रचना करताना नारद मुनींनी सामान्य जनास सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतिरूप स्मरण भक्ती व्हावी ही इच्छा समोर ठेवली होती। दत्तात्रेय नमोस्तुते हे ध्रुपद आणि नाना परीने महाराजांची आळवणी करणारे हे स्तोत्र रचताना दत्त महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा नारद मुनींना होती आणि दत्त महाराजांनी आपले स्मृतुर्गामी हे बिरुद सार्थ करीत मुनींना अगदी निज स्वरूपात दर्शन दिले। 18 श्लोकात या स्तोत्राची रचना आहे। 18वा श्लोक हा फलश्रुतीचा आहे। हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते। अर्थात षड्रिपूंना इथे शत्रू म्हटले आहे। त्यांचा नाश झाल्यावरच ब्रह्मानुभव मिळू शकतो। जगदुत्पत्ति करते च स्थिति संहार हे तवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते। जरा जन्म विनाशाय देह शुद्धि कराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते।